नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, धुळे महानगरपालिकामध्ये लिपिक टंकलेखक या पदासाठी 6 महिन्याकरिता कंत्राटी पद्धतीने पदभरती सुरू करण्यात आलेली आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, व्हिडिओ एंडपर्यंत पहा, सर्व डिटेल्स तुम्हाला सांगेल. तसेच खूप जण व्हिडिओज पाहत आहेत आणि न कळत त्यांना माहीत नसेल की सबस्क्राईब नाही आहे चॅनल, तर सबस्क्राईब करा. जवळपास 80% असे व्यक्ती आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही. सबस्क्राईब करा. नवनवीन जॉबचे जे नोटिफिकेशन्स आहेत ॲज वेल ॲज जे क्वेश्चन सिरीज आहेत ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जेणेकरून तुमची तयारी ॲज वेल ॲज तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. तर बघा, ही ऑफिशियल जाहिरात आहे जी की 2 पेजेसचं आहे आणि याच्यामध्ये जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती पाहणार आहोत. तर दिलेलं आहे, धुळे महानगरपालिका या कार्यालयामध्ये लिपिक टंकलेखक या पदावर 6 महिने कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने नेमणूक करायची आहे आणि उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने नाहीये, ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. कधीपासून? 17/11/2025 ते 26/11/2025 या कालावधीमध्ये ऑलरेडी फॉर्म स्टार्ट झालेले आहेत. ह्याला ॲज अ रिमाइंडर व्हिडिओ तुम्ही म्हणू शकता आणि 26 तारखेपर्यंत तुम्ही ऑफलाईन स्वरूपात तुम्हाला अर्ज करायचा आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. पद कोणतं आहे? जसं मी सांगितलेलं आहे, लिपिक टंकलेखक. याच्यामध्ये 25 पदं आहेत. एकत्रित मासिक मानधन तुम्हाला 15,000 मिळणार आहे आणि वयोमर्यादा कमीत कमी तुमचं वय 18 असलं पाहिजे आणि मॅक्झिमम 38 असलं पाहिजे. आता याच्याकरिता शैक्षणिक अर्हता काय? तर एवढं काय वाचायची गरज नाहीये, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. कोणत्याही विद्यापीठाची, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, म्हणजे तुमचं BA झालं असेल, BCom झालं असेल, इंजिनिअरिंग, नो मॅटर वॉट, पण तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहात. तसेच मराठी 30, इंग्रजी 40 हे पास आउट असणं, याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ॲज वेल ॲज MSCIT किंवा DOESCC सोसायटीचे अधिकृत, CCC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर यांपैकी कोणतेही प्रमाणपत्र. MSCIT असेल तरी क्वालिफाय. आणि मराठी, हिंदी वाचता, लिहिता, बोलणे येणे जे आहे ते आवश्यक आहे. या 2 लँग्वेज, एक तर मराठी आपली मातृभाषा आहे आणि हिंदी आपण लहानपणापासून बोलतच आलेलो आहोत, शिकतात आपण, त्याच्यामुळे हे खूप इझी क्वालिफिकेशन्स आहेत. निवड कशी होणार आहे? तर लिपिक टंकलेखक कंत्राटी यांची निवड पदवी परीक्षेत मिळालेल्या गुणांकन जे तत्वावर राहील. म्हणजे तुमचे जे परीक्षेचे मार्क आहेत, तुम्ही जे प्रमाणपत्र वगैरे जे काही डॉक्युमेंट्स इथं सबमिट करणार आहात, त्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला जे आहे हे पद मिळून जाईल. कसं? तर उदाहरणासाठी आपण 10वी नंतरच्या ज्या पोस्टाच्या परीक्षा निघतात, पोस्टाच्या जागा निघतात, त्या 10वीच्या मार्क्सवर भरल्या जातात. ज्याला जास्त मार्क्स आहेत तसं, तर ह्याच्यामध्ये ज्यांना जास्त मार्क्स असतात त्यांना हे पद मिळून जातं. टंकलेखन जे 30 शब्द पर मिनिट जे आहे, 30 वर्ड्स पर मिनिट आणि 40 वर्ड्स पर मिनिट जे इंग्लिशचं आहे, व प्रमाणपत्र त्याचं आणि MSCIT अनिवार्य राहणार आहे. गुणांकानुसार निवड यादी तयार करण्यात येणार आहे आणि आयुक्त हे नियुक्ती प्राधिकारी असतील. त्याचबरोबर गुणांकन पद्धत कशी आहे? तर बघा, लिपिक टंकलेखक चे पदाकरिता असलेल्या शैक्षणिक अर्हता म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीच्या शेवटच्या वर्षातील टक्केवारी मोजली जाणार. 50% त्याच्यामध्ये गुण भेटतील. टंकलेखन मराठी शब्द जे 30 वर्ड्स पर मिनिट आहे त्याची टक्केवारी 20%, इंग्लिशची 40 आहे त्याच्यासाठी 20% आणि MSCITचे गुण असे 10%, असं टोटल 50%, म्हणजे त्या मार्कातून तुम्हाला जे आहे ते लिस्टेड केलं जाईल. खालीलप्रमाणे अटी व शर्ती नियुक्ती करण्यात येईल. बघा, सदर पदाची नेमणूक ही पूर्णतः कंत्राटी पद्धतीने असेल. त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा असणार नाही. आता बघा, 6 महिन्यासाठी तुम्हाला हे पद मिळणार आहे. आदेशाच्या दिनांकापासून 6 महिने पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती जी आहे ती संपुष्टात येईल. पण कसं असतं, जर नियुक्ती संपुष्टात येत असेल आणि काही कारणास्तव त्यांना वाढवायची असेल तर ती एक्सटेंड बी करता येते. पण सध्या 6 महिन्यासाठी ही नियुक्ती आहे. संबंधित नियुक्ती प्राधिकारी महानगरपालिकेच्या वतीने नियुक्तीच्या वेळी संबंधितांबरोबर विहित प्रपत्रात करार करतील. कराराचे विहित प्रपत्र परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेले आहे. करार पद्धतीने नेमणूक करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकत्रित मानधन, इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत. म्हणजे मानधन सांगितलं 15,000 ते मानधन. आता ह्याच्यामध्ये आवश्यक कागदपत्र बघूया. विहित नमुन्यातील अर्ज, त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो, त्याच्या 2 प्रती, महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल, जन्मतारखेचा पुरावा जो की आपल्या SSCच्या जे मार्कशीट असतो त्याच्यावरच असतो, आधार कार्डचे की आपल्याकडे आहे, कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण अर्हतेचा पुरावा, टंकलेखन 30चं जे आहे ते सर्टिफिकेट, 40चं सर्टिफिकेट आणि MSCIT प्रमाणपत्र. आता हे कसं सादर करायचं आहे, सर्व काय आपण डिटेल्स पाहिला. तर उमेदवारांना https dhurecorporation.org या वेबसाईटवरून अर्जाचा नमूद जो आहे तो डाउनलोड करायचा आहे. त्यांनी तिथं दिलेला आहे. हार्ड कॉपीमध्ये अर्ज भरायचा आहे. नमूद कसा असतो, तिथं फोटो चिटकवायला ऑप्शन जागा राहते, तुमचं नाव भरण्यासाठी, तुमची शैक्षणिक अर्हता सर्व काही त्यामध्ये भरायचं आहे. संपूर्ण कागदपत्रासह धुळे महानगरपालिका मुख्य टपाल शाखा येथे अर्ज जमा करायचा आहे. अन्य मार्गाने अर्ज जर पाठवले तर ते ग्राह्य धरले जाणार नाही. तुम्हाला ऑफलाईन टपालाच्या मार्फत जे आहे ते अर्ज करावे लागेल. आता याच्यामध्ये
काही अर्ज सदोष गणले जातील व त्यांचा विचार करण्यात येणार नाही. म्हणजे तुम्हाला मिस्टेक्स करायच्या नाहीत बिलकुल. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर विहित शैक्षणिक अर्हता प्राप्त न करणारे व विहित नमुन्या म्हणजे तुम्हाला जे क्वालिफिकेशन शॉर्टमध्ये सांगतो, जे क्वालिफिकेशन आहे ते पार करणे गरजेचे आहे. म्हणजे तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे. मराठी, इंग्लिश 30 जे 40 आहे त्याचं प्रमाणपत्र, एम-एस-सी-आय-टी तुमचं जे डिग्रीचे सर्टिफिकेट लास्ट इयरचे जे मार्क्स असतील ते सगळं टाकणं, ओळखपत्र, आधार कार्ड हे सगळं काही तुमच्याकडे असलं पाहिजे आणि 26 तारखेपर्यंत सायंकाळी 5:45 वाजेपर्यंत आपण धरू शकता तिथपर्यंत तुम्हाला हे पाठवायचं आहे, हे पोहोचलं पाहिजे. तर तुम्हाला हे टपालाच्या मार्फत पाठवायचं आहे किंवा तुम्ही सबमिट जरी केलं टपालाच्या मार्फत इझिली फास्ट तार वगैरे तर तिथून बी इझिली हे जातं. अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. मित्रांनो, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा अर्जाबद्दल माहित नसेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.